कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री करायची आहे, पण सुरुवात कशी करावी, कुठून करावी हेच कळत नाहीये. तर मग काळजी करू नका. आज आपण याच संपूर्ण प्रवासाचा एक सोपा रोडमॅप बघणार आहोत. ठीक आहे, तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपला हा संपूर्ण प्रवास आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागला आहे. योग्य कोर्स निवडण्यापासून ते थेट टेक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंत. बरं, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो कोणालाही पडतो तो म्हणजे नेमकी कोणती डिग्री निवडायची. चला, कॉम्प्युटर सायन्समध्ये नक्की कोणते पर्याय आहेत हे जरा समजून घेऊया. आता बघा, कॉम्प्युटर सायन्समध्ये मुख्यत्वे 2 मार्ग दिसतात. एक आहे BCS, जो जास्त करून सॉफ्टवेअर आणि प्रॅक्टिकल गोष्टींवर लक्ष देतो, आणि दुसरा आहे BSc इन CS, ज्यामध्ये थिअरी आणि गणिताचा जरा जास्त खोलवर अभ्यास असतो. आता आपला कल नेमका कशाकडे आहे यावरच निवडीचा निर्णय अवलंबून असतो, नाही का? चला, एकदा का मार्ग ठरला की पुढचा टप्पा येतो तो म्हणजे एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचा. आणि याची सुरुवात होते ती प्रवेश परीक्षांमधून. आता या प्रवेश परीक्षा म्हणजे फक्त आपल्या ज्ञानाची चाचणी नसते, तर त्यातून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि ॲनालिटिकल विचार करण्याची आपली क्षमता तपासली जाते. खरं तर ह्याच परीक्षा ठरवतात की या आव्हानात्मक कोर्ससाठी आपली तयारी कितपत आहे. या परीक्षांची तयारी करताना एक योग्य स्ट्रॅटेजी असणं खूपच महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी ज्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे तिथल्या परीक्षेबद्दल नीट माहिती काढा. मग गणित आणि लॉजिक सारख्या मुख्य विषयांवर फोकस करा. आणि हो, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं आणि वेळेचं नियोजन करणं हे तर यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. चला, आता विद्यापीठातील प्रत्यक्ष अनुभवाकडे वळूया. म्हणजे ही डिग्री पूर्ण करायला किती वेळ लागतो आणि त्यासाठी आर्थिक नियोजन कसं करावं लागतं ते पाहूया. साधारणपणे ही पदवी पूर्ण करण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागतात. आणि खरं सांगायचं तर हा वेळ तुमचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी आणि आवश्यक स्किल्स मिळवण्यासाठी अगदी पुरेसा असतो. आता शिक्षणावरचा खर्च हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारी आणि खाजगी संस्थांच्या फीमध्ये खूप फरक असू शकतो. त्यामुळे आधीच नीट रिसर्च करून आर्थिक नियोजन करणं हे नेहमीच शहाणपणाचं ठरतं. आणि आता येतो या डिग्रीचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, स्पेशलायझेशन निवडणं. इथे प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार आणि करिअरच्या ध्येयानुसार एक विशेष क्षेत्र निवडण्याची संधी मिळते. सध्याच्या जॉब मार्केटचा विचार केला तर AI आणि मशीन लर्निंगची मागणी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर नंबर लागतो सायबर सुरक्षा आणि डेटा सायन्सचा. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भविष्यात कोणत्या स्किल्सना जास्त महत्त्व असणार आहे. बरं, इतका सगळा अभ्यास केल्यानंतर त्याचा खरा फायदा काय? चला पाहूया. ही डिग्री आपल्यासाठी कोणत्या रोमांचक करिअरच्या संधी उघडू शकते. ही डिग्री खरंच अनेक दरवाजे उघडते. सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट किंवा अगदी AI इंजिनियर अशा अनेक भूमिकांमध्ये काम करण्याची संधी मिळते. खरं तर शक्यता अनंत आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मार्ग फक्त नोकरीपुरता मर्यादित नाहीये. ही पदवी स्वतःचा टेक स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक जबरदस्त पाया तयार करून देते. या क्षेत्रात जसजसा अनुभव आणि कौशल्य वाढत जातं तसतशी पगारातही मोठी वाढ होते. म्हणजे बघा, एंट्री लेव्हलपासून ते सिनियर पदापर्यंतचा प्रवास हा आर्थिकदृष्ट्या खूपच फायदेशीर ठरू शकतो. नोकरी मिळवणं हे एक महत्त्वाचं ध्येय आहेच, पण यशस्वी करिअर घडवणं हा एक वेगळा आणि मोठा प्रवास आहे. चला पाहूया टेक इंडस्ट्रीमध्ये दीर्घकाळ कसं टिकून राहता येतं आणि आपला प्रभाव कसा वाढवता येतो. यशस्वी करिअरसाठी काही गोष्टी कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, सतत नवीन गोष्टी शिकत राहणं, एक मजबूत प्रोफेशनल नेटवर्क तयार करणं आणि सॉफ्ट स्किल्सवर काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरीकडे एकट्यानेच काम करत राहणं किंवा मिळालेल्या फीडबॅककडे दुर्लक्ष करणं यांसारख्या चुका टाळायलाच हव्या. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या डिजिटल जगाचे शिल्पकार आहेत. जे काही शिकाल आणि तयार कराल त्याचा थेट परिणाम देशाच्या तांत्रिक प्रगतीवर आणि विकासावर होणार आहे. हे करिअर फक्त वैयक्तिक नाहीये. याचा परिणाम आरोग्य, वित्त आणि सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्येही मोठे बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञान व्यावसायिकांची भूमिका देशाच्या प्रगतीसाठी खूप खूप महत्त्वाची आहे. तर पुढची डिजिटल क्रांती आपल्या दारात उभी आहे. प्रश्न हा आहे की आपण तिला कसा आकार देणार आहोत. हा प्रवास आजपासून, आत्तापासूनच सुरू होतो.